नमस्कार. मी नमस्कार. सुनील केदारे. आपण पाहत आहात जनता दरबार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जनता कट्टा हे सदर आपण मागील आठवड्यामध्ये सुरू केलं होतं. याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी जनता कट्ट्यावरती आज ज्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे ते पाहुणे खूप खास आहेत. त्या पाहुण्यांनी 5 देशामध्ये भारताचं धावपट्टू म्हणून प्रतिनिधित्व करत असताना सुवर्ण पदकाची कामगिरी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना नुकतंच राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे. असे आपले व्यक्ती पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले नंदू उगले हे आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचा प्रवास त्यांचा झालेला आहे, कशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी पोलीस दलातून काम करत असताना आपली धावण्याची जी छंद आहे तो जोपासत असतानाच त्याच्यातून भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी सगळा आपल्या प्रेक्षकांसाठी मांडणी करणार आहोत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कशा प्रकारचा त्यांचा जीवन प्रवास आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला सांगा की तुमचं कुटुंब कुठे राहता आणि कशा प्रकारचं तुमच्या कुटुंबामध्ये भाऊ बहीण कशा प्रकारचं कुटुंब तुमचं या ठिकाणी आहे. माझं पहिलं गाव अकोले तालुक्यामध्ये समशरपूर नगर जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याच नगर जिल्ह्यामध्ये अगस्त्य विद्यालय या ठिकाणी मी पहिलं शिक्षण माझं पूर्ण केलं. तुम्ही भाऊ बहीण किती आहात? आम्ही 4 भाऊ. 4 भाऊ. आणि 4 भाऊ, 4ही भाऊ आई वडील आमचे अशिक्षित, आई वडील शिकलेले नाही, परंतु आई वडिलांनी आम्हाला शाळेत टाकलं. हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आई वडिलांनी शिकवलं आणि त्या शिक्षणातून आम्ही 10वी पर्यंत गावाकडे शिक्षण केलं. एक बंधू शिक्षक आहेत, ते पण गावामध्ये शिक्षक आहेत. आणि मी पोलीस दलामध्ये, एक बंधू ऍक्सिडेंट मध्ये वारले, ते आपल्या या पडगे या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो आता 15-1 वर्ष झाले. 15 कोणत्या खात्यामध्ये होते का? नाही, ते वाहन चालक म्हणून काम करत होते. आणि एक बंधू शेती वगैरे करतात. असे आम्ही 4 भावंड. मग तुमचं कॉलेजचं शिक्षण कुठे झालं? कॉलेजचं शिक्षण मी 10वी पास झालो आणि त्यानंतर मी ठरवलं की गावी आपलं चांगलं शिक्षण जर घ्यायचं असेल तर आपण शहराच्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल म्हणून गाव सोडलं आणि नाशिकमध्ये दाखल झालो. तिथं एक आमचे रिलेटिव्ह राहत होते. वडील मला घेऊन आले नाशिकमध्ये आणि वडिलांनी विनंती केली रिलेटिव्हला तर माझ्या मुलाला या ठिकाणी शिक्षण घेऊ द्या. मग त्यांनी अगोदर नाही म्हटले. नंतर परत त्यांनी सांगितलं का ठीक आहे आम्ही ठेवतो म्हणून. ते आमची मावशी आणि काका लागत होते. आणि मग केटीचम कॉलेज हे नावाजलेलं कॉलेज त्या ठिकाणी मराठा विद्याप्रसारकचं, त्या ठिकाणी मी 11वीला ऍडमिशन घेतलं आणि असा शिक्षणाचा प्रवास त्या ठिकाणी माझा सुरू झाला. पोलीस भरती कधी आपण झालात? मी केटीचम कॉलेजमध्ये नाशिकमध्ये शिकत असताना 12वी मध्ये मी होतो. 12वीला माझं ऍडमिशन झालं आणि त्याच दरम्यान 1990 मध्ये नाशिक शहर पोलीस दलामध्ये मी भरती झालो. तो प्रवास कसा होता? भरती होण्याच्या आधीचं आपलं जीवन आणि भरती झालं याच्यामधला प्रवास कसा होता? भरती होण्याच्या अगोदर अतिशय काबाड कष्ट करून एक संघर्षमय जीवन जसं म्हणतात त्या पद्धतीने मी अतिशय काबाड कष्ट गावाकडे मी केलेलं आहे. मोलमजुरी करून, रात्रीची हमाली करून, घरामध्ये लाईट नव्हती, रात्रीच्या रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून आणि सरबतचा वगैरे धंदा करून मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्यावेळेस मी बरेच पुस्तकं माझ्या वाचण्यामध्ये गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, असे वेगवेगळे पुस्तकं, स्वामी विवेकानंद देखील असतील, यांनी आपलं परदेशामध्ये आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिकल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. त्या बाबासाहेबांची या वक्तीप्रमाणे मी म्हटलं आपण कुठल्याही परिस्थितीत काही जरी आपल्या जीवाचं काहीतरी झालं तरी आपण शिक्षण हे घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आणि तेव्हापासून मी जिद्दीला पेटलो आणि 10वीचं शिक्षण मी पूर्ण केलं आणि मोलमजुरी करून मी नाशिक गाठलं आणि नातेवाईकांकडे मी 12वी पर्यंत मी अशा पद्धतीचा माझा हा प्रवास अतिशय खडतर प्रवास होता. पोलीस दलामध्ये सर्वप्रथम आपली भरती झाली तेव्हा कोणत्या पदावरती भरती झाली? नाशिकमध्ये मी 1990 मध्ये नाशिक आयुक्तालयामध्ये मी भरती झालो.
पहिलंच आयुक्तालय नाशिकचं ओपन झालं होतं, नाशिक ग्रामीण आणि नाशिक सिटी. तर मी कॉन्स्टेबल या पदावर मी जेव्हा भरती झालो, भरती होताना माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती. मी अंडरपॅन्ट वर फक्त धावलो आणि पहिल्या नंबरने त्या ठिकाणी मी भरतीमध्ये मी माझं पहिल्या नंबरने सिलेक्शन झालं रनिंग मध्ये. कारण मी गावाकडून आलो होतो, मला काही माझ्या पायात शूज नव्हते आणि फक्त अंडरपॅन्ट वर मी त्या ठिकाणी धावलो आणि पहिल्या क्रमांकाने मी त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. मैदान केलं. हो, मैदान. मी ग्राउंडची परीक्षा पास झालो आणि लेखीची परीक्षा मी पास होताना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक मध्ये आहेत, त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकाचं प्रशिक्षण दिलं जातं. DYSP या पदाचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. चांगले चांगले अधिकारी त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये त्या ठिकाणी घडवले जातात. तर मी त्या लोकांना रविवारी सुट्टी असायची आणि मी कॉलेज माझं आटोपलं का मी त्या गेटवर जाऊन उभं राहायचं. ते कॅडेट सगळे व्हाईट ड्रेस घातलेले, इन केलेले आणि मला त्यांचं खूप आकर्षण वाटायचं. आपण एक दिवस ऑफिसर होऊ असं मला त्या ठिकाणी वाटायचं. आणि मग ते बाहेर आले का मी मुद्दाम त्यांच्या जवळ जायचं, सर पोलीस भरतीसाठी काय काय प्रश्न येतात, मला तर थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. मग ते मला सांगायचे नाशिकची स्थानिक माहिती जी असेल, नाशिकमध्ये गंगापूर डॅम आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, त्याच्यानंतर नाशिकमध्ये चलनी नोटांचा कारखाना आहे, थोडंसं पॉलिटिशियन विषयी तुम्हाला विचारतील, मुख्यमंत्री कोण आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रपती कोण आहेत, असे प्रश्न ते. आणि काश्मीर प्रश्न असेल त्याच्यावर तुम्हाला निबंध लिहावा लागेल. त्याच्यानंतर पोलीस आणि जनता यांचा संपर्क तुम्ही कसा राखू शकता याच्यावर निबंध, 2-2 पानाचा निबंध तुम्हाला त्या ठिकाणी विचारतील. तो तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला तो पूर्ण करावा लागणार आहे. त्यांच्याशी बोलता बोलताच तुमची ते परीक्षेची तयारी झाली. बरोबर, अगदी बरोबर. आणि मग ते पोलीस दलामध्ये ज्यावेळेस आपण भरती झालात तर धावण्याची आपल्याला कुठून म्हणजे प्रेरणा मिळाली किंवा काय? भरती झाल्यानंतर मी तर परमेश्वराचे अनंत उपकार मानतो का परमेश्वराने मला पोलीस खात्यासारखं एक चांगलं खातं मला या ठिकाणी दिलं. आणि त्या पोलीस खात्यामध्ये भरती झाल्यानंतर मी ठरवलं का काहीतरी एक जनतेची चांगली सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. लोकांना चांगला न्याय कसा मिळवून देता येईल हे पहिलं माझं ध्येय होतं. कारण बऱ्याच ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही आणि लोक रंजलेले गांजलेले खूप गरीब लोक आपल्याला भेटतात. त्यांची सेवा करून, त्यांचे प्रश्न सोडून त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. तर मग ते खातं निवडल्यानंतर मला 2 मुलं झाली. दोन्ही मुलांना मी एकच गोष्ट सांगितली, शिक्षण अशी गोष्ट आहे का शिक्षण आयुष्य बदलून टाकतं. त्यामुळे तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. मी अतिशय मोलमजुरी करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. त्यामुळे शिक्षणाची पाठ सोडू नका. हा धडा मी माझ्या मुलांना दिला. त्यानंतर मग मुलांनी मुलं दोन्ही माझे मुलं इंजिनियर झाले. मुलगी माझी कराटे चॅम्पियन आहे, नॅशनलला तिला नागपूरला मेडल आहे. आणि मुलगा बॅडमिंटन वगैरे खेळायचा. तर मी अंबड पोलीस स्टेशनला असताना नाशिकमध्ये, तर मला एक दिवस मुलगी म्हणाली, पप्पा तुमच्या खूप गॅसेसचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या गाड्या सुटतात, तर तुम्ही थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. पोट वाढलेलं, ढेरपोट्या पोलीस, अशी माझी परिस्थिती झाली होती. तर मुलं हसायला लागले, मला ती लाज वाटायला लागली. मुलं आपल्याला हसतात, मग मुलं काहीतरी सांगतात, आपण काहीतरी चुकतोय. त्या दिवसापासून मुलांनी मला जेव्हा सांगितलं तर त्या दिवसापासून मला खूप वाईट वाटलं आणि मी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मी ग्राउंडवर जायला सुरुवात केली. पहिले 2-3 महिने असं पायी चाललो. पायी चालल्यानंतर बरेच मित्र जोडले, वेगवेगळ्या क्षेत्रातले, डॉक्टर, इंजिनियर, बिल्डर वगैरे असे बरेच क्षेत्रातले, वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र जोडले. त्यांनी मला सल्ला दिला, उगले सर तुम्ही थोडंसं धावायला सुरुवात करा. मी म्हटलं धावण्यासारखा सोपा इव्हेंट दुसरं काहीच नाही, शूज नसले तरी चालेल, आपण अनवाणी पायाने सुद्धा धावू शकतो. तर मग मी त्या याच्यामध्ये धावायला सुरुवात केली आणि धावता धावता सुरुवातीला नाशिकमध्ये काही मॅरेथॉन वगैरे असायच्या, त्या मॅरेथॉन मी सुरुवात तुमची नाशिक मॅरेथॉन पासून झाली? हा, नाशिक मॅरेथॉन. पहिले आपण धावण्याच्या कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला? एक सुलावाईंची एक मॅरेथॉन होती नाशिकमध्ये, त्यामध्ये मी पहिलं पार्टिसिपेट केलं. आणि त्यावेळेचे आमचे पोलीस आयुक्त होते श्री कुलवंत कुमार सरंगल साहेब. तर त्या मॅरेथॉन मध्ये माझा पहिला नंबर आला होता आणि मी माझं मेडल आणि पहिल्याच मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर आला होता. अरे वा. आणि ती आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी आणि खूप अभिमानाची गोष्ट देखील होती. मी माझं मेडल आणि सर्टिफिकेट साहेबांकडे घेऊन गेलो आणि साहेबांना दाखवलं, सर मी अशा मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला आणि त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. त्या ठिकाणी साहेबांनी मला 1000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मला दिलं होतं. मग ते बक्षीस कितीचं असतं त्याच्यापेक्षा ती कौतुकाची थाप जी अधिकाऱ्यांकडे पडते, त्याच्यातून ती प्रेरणा मिळून पुढे मग तुम्ही
त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं. बरोबर. आणि मग कशा प्रकारे सुरुवात झाली, मग कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला पुढे? मग मी भारतातल्या सगळ्या मॅरेथॉन मध्ये धावायला लागलो. दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, मुंबई, गोवा, बेंगलोर सगळ्या मॅरेथॉन मध्ये मी धावायला लागलो. धावता धावता माझा बऱ्याच ठिकाणी नंबर आला. त्या ठिकाणी मग नंबर आल्यानंतर मग आमचा जो नाशिकचा जो मॅरेथॉनचा ग्रुप होता, त्या ग्रुपने मला मोटिवेट करायला सुरुवात केली. म्हणे उगले सर तुम्ही चांगलं धावताय, माझा सत्कार वगैरे करायचे, मला गुच्छ वगैरे द्यायचे, आम्ही मॅरेथॉन वगैरे करून आल्यानंतर मला गुच्छ द्यायचे, तुमचा टायमिंग खूप चांगला आहे, तर तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता, असं ते मला मोटिवेट करायला लागले. मग मोटिवेट करायला लागले तर मग मी म्हटलं आपण आपल्याला मोटिवेट करता येतं, आपण आता काहीतरी आपण चांगलं याच्यातून काहीतरी निर्माण केलं पाहिजे. मग मी जिद्दीला भेटल्यानंतर मग म्हटलं पहिलीच एक सिलेक्शन माझं, मला एक फोन आला त्या दरम्यान. मुंबईवरून एक आमचे असोसिएशन होती, महाराष्ट्र असोसिएशन, त्या असोसिएशनने मला फोन केला. मला म्हणे उगले सर तुम्ही तुमचं रेकॉर्ड खूप चांगलं आहे आणि तुम्ही बाहेर देशामध्ये तुम्ही धावू शकता का, असं म्हटल्यानंतर मी म्हटलं हा काहीतरी फेक कॉल असेल, कोणतरी आपली मजा करत असेल, आपण काय बाहेर देशामध्ये आपली काय हे नाही, आपली काय आपण साधे माणसं, म्हटलं आपण एवढे बाहेर देशामध्ये जाऊ शकत नाही, करू शकत नाही. तर मग परत मी तो फोन कट केला आणि परत एक अर्धा तासाने परत तो फोन आला. म्हणजे उगले सर तुम्ही फोन कट केला, आम्ही मुंबईवरून बोलतोय आणि तुम्ही जर त्या मॅरेथॉन मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅरेथॉन मध्ये जर पार्टिसिपेट करत असेल, तुम्ही तुमचं रेकॉर्ड आम्ही बघितलं, तुम्ही नॅशनलला चांगलं तुमचा परफॉर्मन्स आहे, तुम्ही शॉर्ट रन चांगले धावता, लॉंग रन चांगले धावता, पण आमची विनंती आहे का तुम्ही भारताचं नेतृत्व करावं. आणि मग त्यांनी असं म्हटल्यानंतर मलाही वाटलं की आपण काहीतरी या समाजाचं, या देशाचं काहीतरी देणं लागतो, आपणही काहीतरी करावं. मग मी त्यांना होकार दिला आणि होकार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या 2.5-3 महिन्यानंतर आपल्या स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहात. तर मी त्यांना सांगितलं मी 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर आणि 5000 मीटर मध्ये मी धावू शकतो, असं म्हटल्यानंतर त्यांनी ठीक आहे सांगितलं. मग त्यांनी फॉर्म वगैरे मला पाठवले, मी त्यांना फी वगैरे पाठवली, रजिस्ट्रेशन केलं. आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवसापासून मी एक जिद्दीला पेटलो का भारताचा तिरंगा कुठल्याही परिस्थितीमध्ये फडकवायचा म्हणजे फडकवायचाच, ही जिद्द मनामध्ये ठेवली. आणि जे नवीन भरतीचे जे मुलं आहेत, तो वय चालू होतं माझं 41 वर्ष, जे नवीन भरतीचे जे मुलं आहेत त्या मुलांमध्ये मी धावायला लागलो, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायला लागलो, त्यांच्या पाठीपाठी राहायचो, तेच मग त्यानंतर त्यांना चेस करायला लागलो. ते म्हणे सर तुम्ही चांगलं, तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे. मग त्यांनी मुलांनी भरपूर मोटिवेट केलं आणि तो दिवस अखेरचा दिवस त्या ठिकाणी उजडला ऑस्ट्रेलियाला जाण्याचा. मी पासपोर्ट वगैरे काढला. रोज साधारणतः किती किलोमीटर धावत होता? मी रोज साधारण 1.5-2 तास मी प्रॅक्टिस करायचो. कमीत कमी बॉडीतून 2 ग्लास घाम, 2-3 ग्लास घाम गळालाच पाहिजे, एवढी मी जबरदस्त प्रॅक्टिस त्या ठिकाणी मी केली. आणि मग त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाची पहिली ट्रिप माझी ऑस्ट्रेलियाची झाली. मी एअरपोर्ट कधी बघितलेलं नव्हतं. त्याच्यानंतर पासपोर्ट मला तर मिळाला होता. मी आमचे माननीय पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल साहेबांची त्या ठिकाणी परमिशन घेतली. आमचे उपायुक्त होते विजय पाटील साहेब, डीसीपी HQ, त्यांनी देखील मला चांगलं मोटिवेट केलं. मला काही थोडेफार त्यांनी आर्थिक मदत केली आणि मला माझ्यावर पाठीवर शाबासकीची थाप त्यांनी मारली विजय पाटील सरांनी आणि मला ऑस्ट्रेलियासाठी रवाना केलं. तो दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. मी मुंबई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर एअरपोर्ट बघितलं तर असं वाटायला लागलं एअरपोर्ट किती छान आहे आणि आयुष्यात कधी एअरपोर्ट बघितलेलं नव्हतं. म्हटलं असं एअरपोर्ट असतं वगैरे बऱ्याचशा गोष्टी. मग तिथं बरेचसे मित्र बऱ्याच जिल्ह्यातून इकडून तिकडून पार्टिसिपेट करणारे बरेच मित्र त्या ठिकाणी आलेले होते, भारताचं नेतृत्व करणारे. तर ते मित्र 3-4 मित्र माझे मित्र झाले. मी त्यांना एक मित्राला म्हटलं यार मला बाहेर देशामध्ये धावायचं तर सिंथेटिक ट्रॅक जो असतो त्याच्यावर या स्पर्धा होतात. तर माझ्याकडे स्पाईक नावाचा जो शूज असतो, स्पाईक म्हणतात त्याला, थोडेसे नेल असतात खाली, किळे असतात, तो शूज जर मला मिळाला तर बरं होईल. तर माझ्याकडे तो शूज नाही, माझ्याकडे साधा शूज आहे. तर त्याने ऐकलं तो म्हणला सर तुम्ही थांबा म्हणे, आपण काहीतरी करू म्हणे. त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि लगेच एक अर्धा-पाऊण तासामध्ये एक मला म्हणे किती नंबरचा शूज लागेल तुम्हाला? मी 9 नंबरचा. त्याने 9 नंबरचा शूज एक अर्धा-पाऊण तासामध्ये 4,500चा शूज मला त्या ठिकाणी एअरपोर्टवर आणून दिला. तो शूज माझ्या हातात मिळाल्यानंतर मी परमेश्वराचे आनंदोपकार मारले का परमेश्वरा तू माझ्या पाठीचे आहेत आणि मी याच्यावर काहीतरी स्पर्धा मी जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार. अशा पद्धतीने
तो प्रवास माझा त्या ठिकाणी एअरपोर्टचा प्रवास होता. ऑस्ट्रेलियात उतरल्यावरती 19 तासाचा अखंड प्रवास करून मी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलो. ऑस्ट्रेलियामध्ये उतरल्यानंतर बघितलं सामान यायला वेळ होता बराचसा, कारण ते उशीर आहे ते सामान आपल्याला अगोदर आपण बाहेर येतो वगैरे चेकआउट वगैरे तो जो विषय असतो. तर मी बाहेर आल्यानंतर मी बघितलं 4 मित्र आम्ही बाहेर आलो आणि आम्ही बघायला लागलो, अरे बापरे, आपल्या इंडियापेक्षा एअरपोर्ट यांचं खूप भारी आहे, काय डेव्हलप आहे यांची, जबरदस्त आहे, आपण खूप पाठीमागे आहे असं मला त्या ठिकाणी आम्ही मित्रांमध्ये चर्चा करत होतो. एक इंडियन फॅमिली त्या ठिकाणी उभी होती. त्यांनी सांगितलं कुठून आले, कुठून आल्यानंतर मला म्हटलं इंडिया, मराठी कसं काय बोलायला लागले इथं, ऑस्ट्रेलियात इंग्लिश सगळे फ्लुएंट इंग्लिश बोलणारे लोक आहे आणि सगळे फॉरेनर वगैरे, तर हे मराठी कसं काय बोलताय. आम्ही न बघितल्यासारखं त्यांच्याकडे केलं आणि ते परत आमच्या जवळ आले, अहो म्हणे तुम्हाला विचारतोय कुठून आले तुम्ही. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता मराठी बोलताय तर आपण मराठी बोललं पाहिजे. आम्ही भामट्यासारखं म्हटलं आम्ही मुंबईवरून आले. मुंबई म्हटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणे आम्ही पण इंडियन आहे आणि आम्ही मुंबईचे आहेत. मुंबईमध्ये कुठे राहता, म्हटलं नाशिकमध्ये राहतो. नाशिकमध्ये ते म्हणे आम्ही एमटीडीसी ला अगोदर काम करत होतो आणि एमटीडीसी नाशिकचं एमटीडीसी सोडलं आणि आम्ही बाहेर फॉरेन मध्ये आम्ही आलेलो आहे आणि आम्ही इकडे सेटल झालेलो आहे ऑस्ट्रेलियामध्ये. तर तुम्ही कशासाठी आले त्यांनी विचारल्यानंतर आम्ही म्हटलं आमचं असं स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ते म्हणे एक काम करा म्हणे, तुम्ही कोणाबरोबर आला, म्हटलं आमचे प्रशिक्षक आहेत ते आमच्या बरोबर आलेले आहेत आणि बरेचसे लोक या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, बाहेर राज्यातून बरेच लोक आलेले आहेत. म्हटलं ते काय म्हणे, एक काम करा म्हणे, तुम्ही किती लोक आहेत म्हणे. म्हटलं आम्ही आता 4 मित्र आहेत आम्ही. तर ते म्हणे एक काम करा, ऑस्ट्रेलिया खूप महाग आहेत, साधी पाण्याची बॉटल, साधी बॉटल जरी एवढी बॉटल जरी घेतली तर ती 350 रुपये 400 रुपये त्याची किंमत आहे. तर तुम्ही एक काम करा म्हणे, आमच्या बरोबर चला म्हणे, आम्ही राहतो म्हणे इथं, तुमची राहण्याची खाण्याची आम्ही व्यवस्था करतो म्हणे. असं म्हटल्यानंतर खूप आनंद आला. म्हणे तुमच्या सरांना विचारा म्हणे, तुमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना विचारा. मग आम्ही क्षणाचा विलंब न लावता डायरेक्ट मध्ये गेलो मी आणि मी सरांना विचारलं, सर एक इंडियन फॅमिली आहे ती आमची राहण्याची व्यवस्था करते, तर आम्ही गेलं तर आपली परवानगी असेल तर आम्ही जाऊ शकतो का. त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही जाऊ शकता म्हणे, कारण तुमचे 2 पैसे वाचतील म्हणे, कारण हे आपला 15 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. 15 दिवस आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये राहणं म्हणजे परवडण्यासारख्या गोष्टी नाहीये, तर आपण सामान्य कुटुंबातले आहेत, तर मग तुम्ही जाऊ शकता म्हणे, काय हरकत नाही. मग काही वेळामध्ये बॅगा वगैरे आल्या, बॅगा वगैरे उचलल्या आम्ही चौघांनी आणि ते म्हणे आमची व्हीकल आहे, त्या आमच्या 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलर मध्ये तुम्ही बॅगा टाका. त्यांनी बॅगा वगैरे टाकल्या. आम्ही लगेच सगळ्यांनी आम्ही बॅगा टाकल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये बसलो. ते त्यांची मिसेस आणि त्यांचे मिस्टर पुढे बसले आणि आम्ही पाठीमागे 4 जण बसलो. बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर भीती वाटायला लागली. म्हटलं आपण मराठी आपल्याशी बोलले आणि हे 100% आपल्याला काहीतरी कार्यक्रम आपला करणार, म्हटलं आपल्याला फसवलं म्हटलं 100%. आणि आता आपलं आयुष्याचं काहीतरी खरं नाही, आपल्याला एक तर फ्लुएंट इंग्लिश व्यवस्थित बोलता पण येत नाही आणि यांनी आपल्याला फसवलं. काही लोकांना बऱ्याचशा प्रकारच्या भाषा येतात आणि त्या भाषेचा आपण त्यांना बळी पडलो आणि यांनी आपल्याला आम्ही एकमेकांमध्ये कुजबुजायला लागलो. तर एवढं खूप थंडी होती ऑस्ट्रेलियामध्ये. एवढ्या थंडीमध्ये आम्ही सगळे लगेच काम पुसायला लागलो डायरेक्ट. आम्हाला भीती वाटायला लागली, म्हटलं आपल्या 100% काहीतरी आपल्याला किडनॅप आपल्याला काढून घेतील आणि आपण 100% बसलो. खूप भीती वाटायला लागली. काही अंतर गेल्यानंतर आम्ही त्यांनी आरशामध्ये बघितलं. म्हणे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का म्हणे, तुम्हाला काही त्रास होतोय का म्हणे, तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय का. हॉस्पिटल म्हटल्यानंतर नाही म्हटलं आम्हाला हॉस्पिटल वगैरे काहीच नको, म्हटलं आम्हाला परत एअरपोर्टला सोडून द्या. म्हणे काय झालं. त्यांनी मग साईडला गाडी घेतली आणि आम्हाला थांबवली. गाडी थांबवल्यानंतर ते आमच्याशी चर्चा करायला लागले. म्हणे घाबरू नका म्हणे, आम्ही तुमचं काही नुकसान करणार नाही म्हणे, आम्ही खरोखर इंडियन आहेत आणि तुमची सेवा करणं आमचं आम्हाला एक कर्तव्य आहे आणि तुम्ही एक भारताच्या प्रतिनिधित्व तुम्ही या ठिकाणी करणार आहात, त्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे. एवढं बोलल्यानंतर मग म्हटलं आम्हाला थोडा विश्वास वाटला. मग काही वेळानंतर आम्ही त्यांच्या रूमवर पोहोचलो. रूमवर पोहोचल्यानंतर मग त्यांनी आम्हाला फ्रेश व्हायला सांगितलं. आम्ही फ्रेश झालो, नाश्ता पाणी वगैरे दिला आणि जेवण वगैरे दिलं. नाश्ता पाणी जेवण वगैरे झालं आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी काही आपले साऊथ इंडियन लोक आहेत, त्यांची तुम्हाला मदत मिळेल आणि रात्री आम्ही 12 वाजता इंडियामध्ये निघून जाणार आहे, तर तुमच्या हा बंगला तुम्ही सांभाळायचा, की त्यांची ती 4 व्हीलर तुम्ही सांभाळायची. अरे बाप. आणि हिला जीपीआर सिस्टीम आहे, तुम्हाला ग्राउंडचं डायरेक्ट तुम्हाला ग्राउंड पर्यंत घेऊन येईल. म्हणजे तो बंगला अक्षरशः तुमच्या ताब्यात, आमच्या ताब्यात देऊन टाकला त्यांनी. अरे बाप.
मग थोडस परत भीती वाटायला लागली. म्हटलं रात्री परत कोणी जर आलं तर कार्यक्रम आपला केला तर 100% आपण फसले गेलेलो इथं. पण आता पर्याय नाही. ते रात्री मला त्यांनी उठवलं, बाकीचे सगळे झोपलेले होते मित्र वगैरे, त्यांनी उठवलं आणि मला सांगितलं तुम्ही दरवाजा बंद करून घ्या, आणि ते रात्री 12 नंतर निघून गेले. मला झोपच येईना, मला खूप भीती वाटायला लागली. बाकीचे सगळे घोरत होते मित्र, मला झोप येईना. मला 4 वाजता थोडासा डुकला लागला आणि 4 ते 5 1 तास मी झोपलो कसं तरी, आणि परत 5 वाजता मला जाग आली. माझा 1500 मीटरचा त्या दिवशी इव्हेंट होता. मी जाग आली तसं मी उठून बघितलं, म्हटलं आपण व्यवस्थित आहे, ठीक आहे का, हा मित्र वगैरे आहे का, म्हटलं का ते पण उचलून नेलं त्यांना पण. मला खूप भीती वाटली. आणि त्यानंतर मग मी लगेच थोडस फ्रेश झालो आणि हाफ पॅन्ट घातली आणि बनियन घातलं आणि म्हटलं या इथं थोडीशी आपण प्रॅक्टिस करू. म्हटलं मित्रांना सांगितलं, म्हटलं मी थोडंसं बाहेर प्रॅक्टिस करतो म्हटलं. तर त्या गल्लीबोळामध्ये मी धावायला लागलो, एक दगड घेतला आणि म्हटलं आपल्याला काय चुकलं तर कोणाला विचारायचं, काय आपल्याला काही समजणार पण नाही, तर मग कोणी सांगणार पण नाही कोणता बंगला काय, आपल्याला काही समजत नाही. तो दगड त्या ठिकाणी निशाणी म्हणून त्या ठिकाणी ठेवली आणि पहाटे 5 ते 6 1 तास मी प्रॅक्टिस केली. मी ठरवलं होतं मला कुठल्या परिस्थितीमध्ये जिंकायचं म्हणजे जिंकायचंच. मग 6 वाजता मी परत आलो. मित्रांनो म्हटलं अरे माझा 9 वाजता 9:15 वाजता माझा इव्हेंट आहे, तो तुम्ही लवकर तयारी करा. म्हटलं आपल्याला लवकर जायचं, अर्धा 1 तास तरी आपल्याला ग्राउंडवर 1 तास तरी आपल्याला लवकर जायचंय. मित्र मग सगळे आंघोळी झाल्या, सगळे फ्रेश झाले आणि मी एका मित्राला चांगली गाडी चालवते, मुंबईचा मित्र होता, त्याने त्यांची ती गाडी घेतली आणि आम्ही 8:15 वाजता त्या ठिकाणी ग्राउंडवर पोहोचलो. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर तिथं हवा भरपूर सुटली होती, क्लायमेट एकदम थंड होतं. मला जो मुंबईला एका मित्राने जो शूज दिला होता, तो शूज मी पायात घालून म्हटलं आता ग्राउंडवर आपण प्रॅक्टिस करून बघू म्हटलं, कारण मी कधी वापरलेला नव्हता. मी पायात घातला, पहिला त्याला नमस्कार केला शूजला आणि पायात घातला आणि 400 मीटरचे 1-2 राऊंड मी मारून बघितले इव्हेंट सुरू होण्याच्या अगोदर. मग मारून बघितले तर म्हटलं अरे जमताय बरं का खेळ व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं आपल्याला ह्या शूजवर आपल्याला चांगले शूज मिळालेले, तर आपण 100% धावू शकतो, चांगला आपण याच्यामध्ये परफॉर्मन्स आपला येऊ शकतो. आणि पहिला कॉल झाल्यानंतर सगळे लाईनअप झाले. दुसरा कॉल झाल्यानंतर मी थोडंसं समोर गेलो. तिथले प्रशिक्षक वगैरे जे होते ते म्हणे काय करताय म्हणे. म्हटलं काही नाही, फक्त मला एक समोर जाऊन येतो म्हटलं. मी सगळे जेवढे प्लेयर त्या ठिकाणी, एक ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य खेळाडू त्या ठिकाणी होता, तो प्रॉपर त्या ठिकाणी स्थानिक होता. दुसरा एक मलेशियाचा होता, तिसरा जपानचा होता, चौथा मी इंडियाचा होतो. असे प्रत्येक देशाचे खेळाडू त्या ठिकाणी हजर झालेले होते. मी गेलो आणि त्यांची फक्त फेस रिडिंग केली आणि त्यांना सांगितलं फक्त बघतो म्हटलं तुमच्याकडं. ते माझ्याकडे बघायला लागले, हसायला लागले, काहीतरी इंडियाचा हा पागल खेळाडू दिसतो, वेडा खेळाडू दिसतो, असं ते माझ्याकडे हसायला लागले. त्यामुळे म्हटलं हसा, तुम्हाला दाखवतो म्हटलं इंडियाची पॉवर काय आहे ती दाखवतो म्हटलं. आणि त्यानंतर मग लास्ट कॉल झाला. मी आपला लास्ट कॉल झाल्यानंतर त्यांचे फिटनेस जर बघितला तर अतिशय जबरदस्त फिटनेस त्यांचा त्या ठिकाणी बघायला मिळाला मला. म्हटलं आपण इनके सामने किती जाड की पत्ती, असं मला वाटायला लागलं. दम तर दिलाय म्हटलं आपलं साधा, याला सुका दम तर भरलेला आहे, पण आपण इतकीच जाड की पत्ती, असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं. पण म्हटलं नाही, आपली जिद्द सोडायची नाही. आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा म्हणजे फडकवायचाच. सगळ्यांनी भारी भारी असे बेल्ट लावलेले, गॉगल बिगल भारी घातलेले, बेल्ट हातामध्ये त्यांच्या हे घातलेला. मी आपला खिशातून गावठी रुमाल काढला आणि करकसून डोक्याला बांधला. करकसून डोक्याला जसा बांधला आणि आपला ग्राउंडवर डोकं ठेवलं आणि भारत माता की जय म्हटलं. लास्ट कॉलचा फायर झाला आणि सगळे एका बंच सगळे धावायला लागल्यानंतर एक बंच 4.5 राऊंड 400 मीटर 1500 मीटरचे असतात. त्या पहिल्या राऊंडला आम्ही बरोबर होतो, दुसऱ्या राऊंडला बरोबर होतो, तिसऱ्या राऊंडला आम्ही 4 लोक पुढे राहिलो. एक ऑस्ट्रेलियाचा जो बलाढ्य खेळाडू होता तो अतिशय तरबेज होता, त्याचे कट स्पीड असे बघितले तर आपल्याला लाज वाटेल, एवढा जबरदस्त होता. दुसरा होता तो जपानचा होता, तिसरा मलेशियाचा आणि चौथा मी इंडियाचा. धावता जीवाचा आकांत करून त्या ठिकाणी मी धावत होतो. पण म्हटलं मी म्हटलं काही झालं तरी चालेल, मी हरणार नाही, असं मी एक मनाला एक पणच करून टाकला होता. तिसरा राऊंड पूर्ण झाला तरी तो एक ऑस्ट्रेलियाचा पुढेच होता. चौथ्या राऊंडला लास्टला चौथा राऊंड सुरू झाला. चौथ्या राऊंडला तो ऑस्ट्रेलियाचा पुढे होता, दुसरा जपानचा, तिसरा मलेशियाचा आणि चौथा मी. मलेशियाच्या जवळ गेलो आणि त्याला फक्त फुस असा आवाज काढला तोंडातून, आणि जसं कराटेमध्ये आवाज काढत तसं फुल फुस असा मी आवाज काढला. तसं त्या ठिकाणी मोरल डाऊन झालं. त्याला वाटलं हा लय पॉवरफुल खेळाडू दिसतो, लगेच एक स्टेप पुढे टाकली. त्याचं मोरल डाऊन झाल्यानंतर तो पाठीमागे पडला. दुसरा जो धरला तो जपानचा खेळाडू होता, त्याच्या जवळ गेलो
आणि त्याला थोडासा खांद्याला त्याचा टच झाला माझा खांदा. त्याला वाटलं हा लय पॉवरफुल खेळाडू दिसतो, त्यालाही पाठीमागे टाकलं डायरेक्ट. आणि चौथा जो ऑस्ट्रेलियाचा जो बलाढ्य खेळाडू होता त्याच्या लाईन मध्ये 200 मीटरचं अंतर राहिलं आणि त्याच्या लाईन मध्ये आलो. त्याच्या लाईन मध्ये आल्यानंतर तो खालून मला स्पाईक मारायला लागला पायाचा. कारण मला लगेच क्लिक झालं, म्हटलं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये आपण बघितलं हार सहन होत नाही, चिडतात हे लोक. मग थोडंसं बाजूला झालो त्याच्यापासून. आणि त्याची स्टेप आणि माझी स्टेप सेम पडत होती. तो ऐकायला तयार नाही, मी ऐकायला तयार नाही. तो लालबुंद झालेला होता, माझ्याकडे एकदम रागाने बघत होता. मी पण त्याच्यामध्ये त्याच खुन्नसने त्याच्याकडे बघत होता. मी ते सगळ्या देवांचा धावा करत होतो, देवा माझ्या देशाला एक तरी मेडल मला मिळू दे, माझी विनंती आहे देवा मला एक तरी मेडल मिळू दे. शेवटपर्यंत 50 मीटर अंतर राहिलं तरी त्याची स्टेप आणि माझी स्टेप सारखीच पडत होती. आता काय करावं, माझ्याकडे जेवढी एनर्जी होती तेवढी एनर्जी मी त्या ठिकाणी लावली. आणि त्या ठिकाणी लावल्यानंतर दोघांचाही पाऊल त्या ठिकाणी सेम पडला. आणि त्या ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी मला विनर घोषित करण्यात आलं. काही मायक्रो सेकंदांनी माझा पाय त्या फिनिशिंग लाईनला टच झाला होता, त्याचा पाय हवेत दिसत होता आणि मला त्यांनी विनर घोषित केलं डायरेक्ट, कारण कॅमेरे लागलेले होते त्या ठिकाणी. आणि मला घोषित केल्यानंतर लगेच त्याचं ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी. नाही म्हणे मी जिंकलेले म्हणे, माझा पाय टेकलेला म्हणे, त्याने कॅमेऱ्यात चेक करा म्हणे. कॅमेऱ्यात चेक केल्यानंतर माझा पाय त्या ठिकाणी टेकलेला होता. त्याचा कोच होता, तो कोच धावत आला. कोच म्हणे तिसऱ्यांदा चेक करा म्हणे. तिसऱ्यांदा चेक केलं तरी त्या ठिकाणी माझाच पाय त्या ठिकाणी, इंडियाचाच पाय त्या ठिकाणी टेकलेला होता. आणि मग लगेच एका मित्राने माझ्या हातामध्ये इंडियाचा फ्लॅग आणून दिला आणि मी 400 मीटरला त्या ठिकाणी धडधड इंडियाचा फ्लॅग फडकवला. परत मी माझ्या ग्राउंडवर मी ज्या ठिकाणी इव्हेंट संपवला होता त्या ठिकाणी परत येऊन उभं राहिलो. आणि तो ऑस्ट्रेलियाचा जो बलाढ्य खेळाडू होता तो हरलेला होता, त्याला खूप राग आलेला होता. तो त्या ठिकाणी हल्लाच नाही. ज्या ठिकाणी उभा हरला त्या ठिकाणी तो जाग्यावरच उभा होता. तो माझ्याकडे अतिशय रागाने बघत होता. तो जसा माझ्याकडे यायला लागला तशी मला भीती वाटायला लागली. मी त्याच्यापासून लांब लांब धावायला लागलो. म्हटलं हा 100% आपल्या कानामागे मारणार, कारण हा चिडलेला आहे, हा काही करू शकतो. मी त्याच्यापासून लांब लांब धावायला लागलो. तो मला माझ्याकडे, तो पण त्याचा स्पीड वाढला. तो मला म्हणत होता स्टॉप इंडियन, स्टॉप इंडियन. परत मी देवाचा धावा केला, देवा आता वाचव रे बाबा, मी तर जिंकलेला आहे, परंतु तूच आता मला माझा सहाय्यकारी, माझा पाठीराखा तूच आहे, तूच मला देवा वाचव. परत देवाचं नाव घेऊन मी त्या ठिकाणी थांबलो. तो जवळ आल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट हँडसअप केला. मला म्हणे गुड इंडियन. गुड इंडियन म्हटलं अर्धा इंच छाती फुगली. आणि भारताचं नाव त्या ठिकाणी मी ओढून घेतलं, त्याच्या तोंडून ओढून घेतलं. याला म्हणतात खेळाची जिद्द. 1500 मीटर मध्ये भारताला त्या ठिकाणी मी गोल्ड मेडल त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. ज्यावेळेस मेडल घेण्यासाठी आपण पहिल्या नंबरवरती उभा राहिला त्यावेळेस डोक्यामध्ये काय होतं? मेडल घेण्यासाठी जेव्हा मी आनंद अश्रू म्हणा किंवा आनंद म्हणा किंवा भारतासाठी आपण कामगिरी केली याचा अभिमान, या संमिश्र भावना तुमच्या मनामध्ये सगळ्या असतील. भारताचा तिरंगा फडकवला ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मी भारताचा नागरिक होतो आणि भारताचं मी काहीतरी देणं लागतो, या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या देशाचं काहीतरी देणं लागतं. या भावनेतून मला जे मेडल त्या ठिकाणी मला मिळालं तर अतिशय त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आनंद झाला होता. आणि त्या आनंदाच्या यशामध्ये मला माझ्या आईवडिलांची देखील आठवण झाली. माझ्या आईवडिलांमुळे मी या ठिकाणी आज या ठिकाणी पोहोचलो. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत आणि म्हणून मी आज माझ्या देशाचा झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे, तिरंगा फडकवलेला आहे. आणि तुम्हाला जे शूज त्या व्यक्तीने दिले होते त्याच्या विषयी देखील तुम्हाला मनामध्ये एक की हे शूज मिळाले नसते तर कदाचित ही रन मी जिंकू शकलो नसतो. खरोखर त्याचे देखील मला अनंत उपकार माझ्यावर असा मानायला काय हरकत नाही का. तो एक परमेश्वराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी मला भेटला आणि त्या ठिकाणी मला त्यांनी शूज दिले आणि त्या शूज मुळेच खरंच मी त्या ठिकाणी मी सिंथेटिक ट्रॅकची ती स्पर्धा आहे ती त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये मी यशस्वी झालो. मग ऑस्ट्रेलियामध्ये एकच स्पर्धा आपण त्यावेळेस खेळला का अजून दुसरी कोणती धावला? त्यानंतर मग मी 400 मीटर मध्ये देखील गोल्ड मेडल मी प्राप्त केलं. सेम इव्हेंट मध्ये 1-2 दिवसांनी माझा इव्हेंट होता. 400 मीटर मध्ये मी गोल्ड मिळवलं. 800 मीटर मध्ये देखील मी सिल्वर मेडल प्राप्त केलं आणि 5000 मीटर मध्ये मी सिल्वर मेडल प्राप्त केलं. असं 2 गोल्ड आणि 2 सिल्वर मेडल मी ऑस्ट्रेलियामध्ये मी प्राप्त केलं त्या स्पर्धेमध्ये. ऑस्ट्रेलियातून आपण पदक जिंकलात, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 15 दिवसाचा टूर केलात आपण. 15 दिवस आपण त्याच व्यक्तींकडे होतात का ज्यांनी आपल्याला नेलं होतं ते? अगदी बरोबर सर. 15 दिवस आम्ही त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था केली होती.
त्या ठिकाणी आपले बरेचसे इंडियन लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला जेवणा खावण्याची आमची व्यवस्था करून ठेवली होती. काही साऊथ इंडियन लोकांनी आम्हाला जेवणाला आमंत्रित केलं होतं. अशा प्रकारे आमचा त्या ठिकाणी 15 दिवसाचा आमचा प्रवास आणि तो एकदम संपन्न झाला. त्या दरम्यान मी आमचे मित्र किंवा आम्ही त्या बऱ्याच आम्ही जे पदक जिंकलं ते पदक व्हॉट्सअपवरून साहेबांना माहिती दिली. आमचे उपायुक्त श्री विजय पाटील साहेब यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सगळ्या पेपरला बातमी देऊन टाकली. नाशिकमध्ये नाशिकचा पोलीस दलाचा मिल्खा सिंग ऑस्ट्रेलियामध्ये गोल्ड मेडल अशी बातमी साहेबांनी त्या ठिकाणी देऊन टाकली. आणि त्यानंतर सर मी जेव्हा ऑस्ट्रेलियाचा टूर संपून तुम्ही भारतामध्ये आलात तर भारतामध्ये आपलं स्वागत कसं झालं? भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये पोहोचलो. आम्हाला स्पेशल गाडी त्या ठिकाणी एअरपोर्टवरून आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही इथं पाथर्डीपाडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी होता. त्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी आमचं जंगी स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि जंगी स्वागत केल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन श्री दिनेश बर्डीकर साहेब यांना खूप आनंद झाला. मी त्या पोलीस स्टेशनला काम करत होतो. माझ्या पोलीस स्टेशनच्या एका कॉन्स्टेबलनी एका हवालदारांनी ऑस्ट्रेलियापर्यंत मजल मारून त्या ठिकाणी भारताचं नेतृत्व करून गोल्ड मेडल त्या ठिकाणी प्राप्त केलं. त्यामुळे ते अतिशय खुश झाले. आणि सर्व अधिकारी एका 4-5 दिवसांनी त्यांनी एका लॉन्सला माझा सत्कार त्या ठिकाणी ठेवला. सर्व अधिकारी त्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण त्या ठिकाणी दिलं आणि माझा त्या ठिकाणी यथोचित सत्कार त्या ठिकाणी वरिष्ठांनी माझा त्या ठिकाणी नाशिक पोलीस दलामध्ये जे आमचे आयुक्त साहेब असतील, आमचे उपायुक्त साहेब असतील, सर्व पीआय पोलीस स्टेशन जेवढे पीआय असतील अशा सर्वांनी अतिशय जंगी असा माझा त्या ठिकाणी सत्कार आणि सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. पहिला मेडल जिंकल्यावरती जो आनंद आहे तो तुमच्या डिपार्टमेंटनी तर साजराच केला. कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती? तुमचे मुलं किंवा तुमच्या मिसेस किंवा भाऊ वगैरे? आमचे मुलांना तर खूप आनंद झाला. कारण मुलांनी मला विचारलं, पप्पा तुम्ही खरोखर ग्रेट आहात. तुम्ही देशाचं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी नुसतं नेतृत्व केलं नाही तर त्या ठिकाणी भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला. आम्हाला तुमचा नेहमीच आदर राहील आणि अभिमान राहील असं आमच्या मुलांनी सांगितलं. मिसेसनी भरपूर कौतुक केलं. तर तुम्ही वयाच्या 41 वर्षी धावायला लागले म्हणे. ती मोठी गोष्ट आहे. हो, ती खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे धावणं किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणं तर आपण वयाची एक मर्यादा पाहतो की तरुण वयामध्ये म्हणजे 20-22 या वयामध्ये ते धावण्याचं किंवा 30 जास्तीत जास्त 30 मध्ये आणि तुम्ही सुरुवातच 41व्या वर्षी केली. माणसाकडे जर जिद्द असेल, प्रयत्न असेल तर माणूस कुठल्याही गोष्ट अशक्य गोष्ट अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही माणसासाठी. आणि ते तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं. आजही मी बऱ्याच ह्याच्यामध्ये मी धावतो. बऱ्याच मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करतो. आज आपलं वय किती? आज माझं वय 53 समोर आता 54 सुरू झालेलं आहे. आणि ह्या वयात देखील आपण अजून स्पर्धेमध्ये भाग घेतात? येस सर, मी डेफिनेटली मी स्पर्धेमध्ये भाग घेतो. मी आता या मागच्या 2-3 महिन्यामध्ये कमीत कमी 5-6 मेडल मी प्राप्त केलेले आहेत. गोल्ड मेडल त्या ठिकाणी मी प्राप्त केलेले आहेत. आणि मॅरेथॉन मध्ये मी पार्टिसिपेट करतो. शॉर्ट रिव्हन मध्ये पण मला गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे पोलिसांची जबाबदारी ही अत्यंत डिपार्टमेंटची जबाबदारी म्हटले की खूप म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या असतात ना. ह्या जबाबदाऱ्या असताना देखील आपला छंद जोपासणं आणि त्या छंदातूनच भारतासाठी पदकं कमवणं ही कामगिरी त्यांनी म्हणजे वयाचं कोणतंही बंधन न पाहता या ठिकाणी करून दाखवलेली आहे. आणि एक उत्तम उदाहरण या आदर्श या समाजापुढे ठेवलेला आहे. हे आहेत नंदू उगले. या ठिकाणी आपल्याला ते माहिती देत आहेत कशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करत मेडलची पदकाची कमाई केलेली आहे. यांच्यासोबत बोलत असताना यांचा जो प्रवास आहे ते ऐकून घेत असताना हा एक भागामध्ये संपणारा प्रवास नाहीये हे आपल्या लक्षात येतंय. त्याच्यामुळे आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आपल्यासाठी असाच वेळ काढावा. दुसऱ्या भागात देखील आपण त्यांच्याशी ही चर्चा अशाच प्रकारे चालू ठेवू आणि आपण पाहत राहा जनता दरबार. दुसऱ्या भागात पुन्हा भेटूया आणि त्यांचा सविस्तर प्रवास या ठिकाणी आपण अनुभव करूया. त्यांच्या तोंडून हा ऐकून घेऊया. भारतासाठी जी अभिमानाची गोष्ट आहे ती त्यांच्याकडून आपण वधवून घेऊया, त्यांच्याकडून ऐकून घेऊया आणि त्याच्यासाठी आपण पाहत राहा जनता दरबार. भेटूया पुढील भागामध्ये. आणि ह्या भागामध्ये आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपलब्ध झालात. या ठिकाणी आमच्या जनता दरबारला भेट दिली, जनता दरबारच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मुलाखत दिल्याबद्दल आपले आभार. अशीच मुलाखत आपली पुढची देखील करायची. आपण आपल्यासोबत याच मुलाखतीमध्ये पुढच्या भागामध्ये आपण असाच वेळ द्यावा.
ही विनंती करून या ठिकाणी आपण थांबूया. जनता दरबारला आपण भेट दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू सुनील केदारे सर. आपण चांगली या ठिकाणी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी सदस्य आपला आभारी आहे. आणि तुम्ही एक चांगलं स्टेज या ठिकाणी मला तयार करून दिलं, मला हे दाखवलं, त्याबद्दल मी आपल्या स्टुडिओचं, आपल्या जनता दरबारचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद.